पीक विमा वाटप अधिवेशनात झाली घोषणा। 26 जिल्ह्यात 75% हेक्टरी 32,000 रुपये मिळणार शेतकऱ्यांना। शेतकरी बांधवांना अखेर पीक विम्यास मिळाली मंजुरी। आपल्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प अधिवेशनादरम्यान झाली याच्यावर घोषणा। तर ह्या अर्थसंकल्प अधिवेशनात पीक विम्यावर घोषणा झालेली आहे व त्यामध्ये 26 जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे व त्यासाठी 738 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे। तर यासाठी शेतकरी बांधवांना कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर त्याचमुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे सविस्तर बातमी आपल्याला कळेल व ते 26 जिल्हे कोणकोणते व त्यातील कोणकोणते महसूल मंडळ त्यामध्ये समावेश करण्यात आलेले हे आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर त्याचपूर्वी आपण जे YouTube चॅनलवर जर आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला सुद्धा ऑन करा। नुकतेच महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन हे चालू आहे तर त्याच दरम्यान पीक विम्यासंदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी असेल शेतकऱ्यांसाठी। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी पीक विमा कंपनीला 738 कोटी रुपयाची तरतूद करण्याचे सांगितले आहे व शेतकऱ्यांना पीक विमा हा वितरित करण्याचे सांगितलेले आहे। मुख्यमंत्री यांनी दिलेले आदेश आहे। तर हा पीक विमा 2023 खरीप व रब्बी पीक या हंगामाचा असणार आहे। तर यामध्ये कोणकोणत्या पिकाचा समावेश करण्यात आलेला आहे? कापूस, सोयाबीन, तूर या पिकाचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता व तसेच अतिवृष्टी झालेली होती व 72 तासाची आपण त्याची तक्रार केलेली होती अशा शेतकऱ्यांना 75% पीक विम्याची रक्कम ही लवकरात लवकर जमा होणार आहे। शेतकऱ्यांना आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत की यामध्ये 26 जिल्हे कोणकोणते व या 26 जिल्ह्यातील शेतकरी कोणकोणते पात्र आहे आपण हे बघणार आहोत व्हिडिओच्या शेवटी। तर ज्या शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत शेतकऱ्यांनी म्हणजे याची तक्रार केलेली होती त्या क्रॉप इन्शुरन्स या वेबसाईटवर तर त्या शेतकऱ्यांना याची 75% पीक विमा नुकसान भरपाई मिळणार आहे। व आता आपल्याला प्रश्न पडलेला असेल की ज्यांनी तक्रार केलेली नसेल त्यांचे काय, तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा पीक विम्याची रक्कम भेटणार आहे पण त्या शेतकऱ्यांना 30 ते 35% पीक विमा हा वितरित केला जाणार आहे। सप्टेंबर 2024 या कालावधीत अतिशय पर्जन्याचा पाऊस पडलेला होता तर त्यामुळे शेतकऱ्यांचे बरेचसे नुकसान झालेले होते। तर त्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन व कपाशी या मालाचे अतिशय प्रमाणात नुकसान झालेले होते तर त्यांचेच नुकसान भरपाई आता महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना देणार आहे। तर त्याचे आता अनुदान हे आपल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे पीक विम्याचे। तर ही रक्कम कशी व कोणकोणत्या टप्प्यात वितरित होणार आहे आता आपण हे बघूया। प्रति हेक्टरी 32,300 रुपयापर्यंत ही रक्कम असणार आहे। तर यामध्ये जास्तीत जास्त मर्यादा ही 3 हेक्टर पर्यंतची असणार आहे म्हणजेच आपल्याला 3 हेक्टर पर्यंत सरसकट पीक विमा मिळणार आहे। 32,000 अशा या टप्प्यात मिळणार आहे शेतकरी बांधवांनो। तर आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत यामध्ये शेतकरी कोणकोणते पात्र आहेत। तर आता आपण बघूया यामध्ये जिल्ह्याचा कोणकोणता समावेश करण्यात आलेला व त्यातील ती कोणते मंडळी आहे। पालघर जिल्ह्यातील 3 मंडळाचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। ठाणे जिल्ह्यातील 4 मंडळे, रायगड जिल्ह्यातील 5 मंडळाचा यामध्ये समावेश करण्यात आलेला व तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, सोलापूर, सातारा, धाराशिव प्रत्येकी या जिल्ह्यात 3 जे मंडळ आहे ना त्याचा समावेश करण्यात आलेला आहे। पुणे जिल्ह्यातील तब्बल डायरेक्ट 8 मंडळाचा यामध्ये समावेश करण्यात आलेला व छत्रपती संभाजीनगर यामधील 11 मंडळाचा यामध्ये समावेश करण्यात आले। नाशिक जिल्ह्यातील 9 मंडळाचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। तर बाकीचे जिल्हे अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, बीड, जालना, लातूर, परभणी, हिंगोली, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा तर ह्या 26 जिल्ह्याचा यामध्ये एकूण समावेश करण्यात आलेला आहे शेतकरी बांधवांनो। व तसेच ज्या जिल्ह्यातील काही मंडळे समाविष्ट झालेले तर ती सुद्धा माहिती आपल्याला मी सांगितलेली कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या मंडळाचा समावेश करण्यात आलेला व यासाठी शेतकरी कोणकोणते पात्र तर आता आपण हे बघूया। तर म्हणजे आपल्याला शेतकऱ्यांना प्रश्न पडलेलाच होता ना की कोणाकोणाला हा पीक विमा भेटणार, काय भेटणार, तर चला आता आपण ते बघूयात। तर ज्या शेतकऱ्यांनी 72 तासाच्या तक्रार केलेली होती व ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता ते शेतकरी यासाठी पात्र असणार आहे व तसेच KYC सुद्धा लवकरात लवकर करून घ्या म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही। तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा म्हणजे आपल्याला सविस्तर माहिती कळेल व आपल्या इतर शेतकरी मित्रांना सुद्धा याबाबतची माहिती कळेल। तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद। जय जवान जय किसान।